नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शेवगा प्लॉटमध्ये आहोत. शेवगाची लागवड ही मागच्या जुलैमध्ये म्हणजे आता 2025 चालू आहे. जुलै 2024ला आपण शेवग्याची लागवड केली होती. पहिला डिसेंबरचा जो प्लॉट होता, डिसेंबरचा जो बहर होता, तो आपण पहिला बहर असल्यामुळे कटिंग केला आणि त्यानंतर आता दुसरा जो बहर आहे तो आता जवळपास तोडणीसाठी आलेला आहे. तर ही शेवग्याची गुणवत्ता आपल्या इथे आपण अचीव करू शकलेलो आहे. तर इथं एक साधारणपणे 10 गुंठ्यामध्ये 150 रोपांची लागवड आपण मागच्या वर्षी केली होती. त्याप्रमाणे आपला हा प्लॉट पूर्णपणे आत्ता सध्या तोडणीसाठी तयार झालेला आहे. एकाच वेळेस सर्व तोडणी होणार नाही, टप्प्याटप्प्यामध्ये तोडणी करावी लागेल, कारण की अशी लहान साईजच्या शेंगासुद्धा अजून आहेत की ज्या अजून भरायला वेळ आहे. परंतु काही शेंगा ज्या आहेत त्या पूर्णपणे भरलेल्या तोडणीच्या अवस्थेतसुद्धा मध्ये आहेत. तर साधारणपणे एक आठवड्याच्या नंतर हा तोडणीसाठी आपला प्लॉट जो आहे तो तयार होईल. तर आपले पहिलाच प्रयत्न होता हा शेवग्याचा. साधारणपणे ही आपली जी शेती आहे ते काळवट असल्यामुळे या ठिकाणी शेवगा चांगल्या पद्धतीने येईल का अशी शंका होती. परंतु काळवटीमध्ये सुद्धा आपण योग्य व्यवस्थापन केल्यामुळं आपल्याला या ठिकाणी तसं नुकसान काही झालेलं नाही. तर या पद्धतीने साधारणपणे बऱ्याच ज्या शेंगा आहेत त्या कटिंग म्हणजे तोडणीच्या अवस्थेमध्ये आहेत. आणि हा जो शेवगा आहे आपला तो आपण 10 बाय 6च्या अंतरामध्ये लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये हे सारे तयार करून या ठिकाणी सुद्धा आपलं अजून आंतरपीक घेण्याचं त्या ठिकाणी नियोजन आहे. तर आंतरपीक हे कोणत्या कारणासाठी घ्यायचं ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. तत्पूर्वी ही शेवग्याची जी आपण तयार केलेली रोपे आहेत त्यांची सरासरी गुणवत्ता ही आपण त्या ठिकाणी बघूया. तर ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होत होता पावसाळ्यामध्ये किंवा पाणी पाजल्यानंतर, तर त्या ठिकाणी सुद्धा तसं काही नुकसान झालं नाही. रोपं व्यवस्थित त्या ठिकाणी तरलेले आहेत. उलट त्यांचे बुंदे आहेत ते जाड होऊन झाडं जी आहे ही मजबूत त्या ठिकाणी तयार झालेली आपण बघताय. तर साधारणपणे जे शेवग्याचं नियोजन आहे त्या तिथले जे आंतरपिकाचं नियोजन आहे त्याचं कारण सांगायचं म्हणजे हा जो पोल्ट्री फार्म आहे तोही आपण त्या ठिकाणी तयार केला आहे. हाही एक बॅच आपण पोल्ट्री गावरान पक्ष्यांची एक बॅच त्या ठिकाणी डिलिव्हर केलेली आहे. तर दुसरी बॅचची तयारी आपली चालू आहे. हे जे खत आहे ते पोल्ट्रीचं खत आपल्या या ठिकाणी निघालेलं आहे. तर आता आपण साधारण बघूया की ज्यावेळेला आपण पोल्ट्री बांधत असतो त्या वेळेला जे काही काळजी घ्यायची असते की साधारण पूर्व पश्चिम असावं शेड, परंतु इथं पुढं वाढवण्याचं नियोजन असल्यामुळे सध्या आपलं उत्तर दक्षिण झालं असलं तरी पूर्व पश्चिम हवा जाईल अशा पद्धतीने आपण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या शेडच्या आतमध्ये आपण जाऊया. त्या ठिकाणी आपल्याला काय अवस्था आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर ही आपण साधारणपणे आपल्या पोल्ट्री फार्मच्या आतमध्ये आलेला आहे. हा जो पक्षी आहे हा साधारण 1 जानेवारीला पक्षी आपण हा 1 दिवसाचं पिल्लू या ठिकाणी शेडमध्ये आणलं होतं. तर आज आहे साधारणपणे 15 एप्रिल. तर कोंबड्यांची साईज आहे ही ठराविक वेळानंतर वाढत नाही, परंतु ॲव्हरेजची साईज आहे साधारण 2 किलोच्या दरम्यान ह्या पक्ष्यांची साईज आत्ता असलेली आपल्याला बघायला मिळते.
नवीन बॅचची तयारी चालू असल्यामुळे ही अगोदरचा जो पक्षी आहे तो आपण असा या ठिकाणी वेगळा करण्यासाठी हे कंपार्टमेंट तयार केलेलं आहे. तर ही पूर्णपणे पाणी आणि खाद्याची भांडी ही आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहेत. अजून याच्यामध्ये जी काय सुरुवातीचं जे काही ह्या गावरान पक्ष्यांसाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते, जी काही तयारी करावी लागते, त्याचाही व्हिडिओ आपण नंतर ज्यावेळेला आपण टाकू ॲक्च्युअलमध्ये पक्षी त्याची तयारी करू त्यावेळेला टाकू. आता तरी फर्स्ट बॅच गेलेली आहे, दुसरी बॅच टाकायची आहे. आणि दुसरी बॅच टाकत असताना जे पूर्वीचं खत होतं ते आपण भरलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे काय फ्लोअर आहे ही फ्लोअर आपण स्वच्छ केलेले आहे धुवून, परंतु त्यामध्ये आपल्याला अजून चुना ॲड करायचं आहे. चुना आपल्याला त्या ठिकाणी चुन्याचा थर द्यायचे. कोर्सोलिन म्हणून एक जंतुनाशक येतं, ते जंतुनाशक आपल्याला फवारायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या बॅचची आपण त्या ठिकाणी तयारी करणार आहोत. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या पोल्ट्री फार्म चालवत असताना आपल्या काही वेळेला लक्षात येत नाहीत. तर त्या लक्षात येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या व्हिडिओजची मदत होत असते आणि ती मदत करणं हाच त्या ठिकाणी माझा हेतू आहे. तर साधारणपणे असा एक वजन काटा हा आपल्या फार्मवरती असावा. बऱ्याच गोष्टीचं वजन किंवा ज्यावेळी तुम्ही किरकोळ पक्षी देता त्यावेळेला अशा पद्धतीच्या वजन काट्याची आपल्याला आवश्यकता भासते. अतिशय कमी किमतीमध्ये होतो, परंतु अडचणीच्या वेळेला दुसरं काही साधन ज्यावेळेला सापडत नाही त्यावेळेला अशा पद्धतीच्या साधनांची आपल्याला मदत होत असते. त्यानंतर अशा पद्धतीचं एक टेम्परेचर मीटर आपल्या शेडवरती असणं गरजेचं आहे की साधारण आपल्याला टेम्परेचर कळेल, फार्मवरती आपल्याला वेळेचं नियोजन करता येईल, ह्युमिडिटीचं लक्षात येईल. अशा पद्धतीचं सुद्धा एक मीटर असणं आवश्यक आहे.